राम राम मंडळी, नमस्कार. स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर बेसिकली मला शिफ्ट करायचं आहे मुंदव्यातून बानेरला. माळुंगेमध्ये मी नवीन फ्लॅट बघितला रेंटवर. तर इकडचं सगळं सामान शिफ्ट करून मला तिकडे जायचं आहे. तर माझी आंघोळ पण करून झाली आहे. तर थोडंसं काहीतरी पहिला पेट पूजा करायचं आणि पेट पूजा करून झालं की मग आपण सामान शिफ्ट करू. आणि सामान शिफ्टिंगसाठी मी पोर्टर बुक केले. पोर्टरमध्ये तुम्हाला त्यांचं ॲप आहे, पण हा नॉन प्रमोशनल व्हिडिओ आहे, आत्ताच सांगून देते, नंतर म्हणायचं नाही हे तर नाही. तर पोर्टरमध्ये त्यांचा ॲप आहे, त्याच्यावरनं तुम्हाला काय काय सामान द्यायचं आहे सगळं कॉल पण अरेंज करतात ते. सो त्याच्यावरनं तुम्ही बुक करायचं, मग ते त्या टायमिंगला येतात आणि मग तुमचं सामान करून शिफ्ट घेऊन जातात. सो आपण पहिला पेटपूजा करू, देन विल शिफ्ट, देन विल अरेंज. तर आपण बनवणार आहे सांज्याचं उपीट. सो हा मी घेतलाय सांजा आणि पहिला आपण ह्याला गरम करूया. पहिला भाजून घेत आहे मी आणि त्याच्याबरोबर इकडं कांदा तेन चिरून पटकन तयारी करून घ्यायची, म्हणजे सांजा भाजूपर्यंत. सांजा किंवा सुजी तुम्ही जे काय म्हणाल ते पटकन काहीतरी खाऊन आवरायला पाहिजे, बिकॉज ती माणसं पोर्टरची 1 वाजूपर्यंत येणार आहेत आणि आता वाजल्यात 12 आणि 12ला मी करते नाश्ता. मला जज करू नका, आय नो दॅट. तुम्हाला झाल्यावर मी सांजा मी कसा केला हे दाखव. सो स्टे ट्यून, पळवू नका व्हिडिओ, टू बी व्हेरी फ्रँक. कारण अजून खूप सामान घ्यायचं आहे आणि सामान शिफ्टिंग करण्याचा काही इश्यू येतात, कसं सामान शिफ्ट करायला पाहिजे हे सगळं मी तुम्हाला सांगेन या व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून गाईज. पहिला हे डिसमेंटल करूया. हे मी फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केलेलं. हे प्रोडक्ट तसं चांगलं आहे. हे सगळ्या गोष्टी पण ठेवायच्या. हे असं निघतंय. तर हा जुगाड केला होता मी, बिकॉज हे सारखं निघत होतं म्हणून. तर आता पहिला बेडरूम मधलं भरूया. बेडशीट अंगावरचं घ्यायचं. हे सगळं पहिला एका बाचक्यात भरून घेतलं. ते एकतर नीट बसत नव्हतं, ते खूप असं कोंबून ठेवलं त्याच्यामध्ये. एक काम संपत नाही तोपर्यंत दुसरं काम येते. बेडशीट झाडलं, घडी घातलं आणि ते गादीच्याच मध्ये ठेवलं, म्हणजे नंतर ना नाही सापडलं तर आणि इकडे तिकडे कुठं बघत बसा, म्हणून ते तिथंच ठेवलं आणि मग गादी गुंडाळी. माझ्याकडं चटई पण आहे, म्हणजे चटई पण घडी घातली आणि एका ठिकाणी सगळं सामान नेऊन ठेवलं, म्हणजे जाताना कसं व्यवस्थित घेऊन जाता येईल, मला इकडे तिकडे करायला नाही लागणार. तर आता पहिला हे खाऊन घेऊया अँड देन लेट्स पॅक. खात आहे आणि हा सगळा पसारा आवरायचा आहे. केओस पडला सगळा. अजून किचनचं सामान राहिलंय थोडंसं. बेडरूममधलं झालंय. बेडरूममधलं बेड ते सगळं लावलेलं काढून ठेवलं आहे, पण अजून माझं जे सामान आहे ते थोडंसं राहिले आणि इकडचं पण सगळंच राहिले. असं काय होणार आहे गॉड नोज. लुक ॲट दीज गाईज, पसाराच पसारा. तर हे पण सगळं सामान ठेवायचं आहे. वॅक्सिनचा डब्बा, स्पॅच्युला, खूप सामान आहे. आणि मेन म्हणजे माझी पुस्तकं. तर ही आहेत पुस्तकं जी मी ऑलरेडी वाचलेली आहे. हे मला MCOM मध्ये मिळालेले, पहिला नंबर आलेला म्हणून कॉलेजमध्ये. देन हे आहे जे मी अजून वाचलेलं नाही आहे, त्याचा पहिला पार्ट वाचलाय, मेलूचा. ओ माय गॉड, झुरळी झाली, झुरळ असतं. आणि ही डायरी याच्यामध्ये लिहित होते की काय अभ्यास करायचा, कसा अभ्यास करायचा.
दिस डायरी इज क्लोज टू माय हार्ट. ही डायरी मला आधीच्या ऑफिसमध्ये मिळाली, त्याच्यामध्ये मी ही खूप यूज करायला खूप डिफिकल्ट होती, म्हणून मी याच्यात एवढं काही लिहिलं नाही आहे. बट स्टील इट वॉज माय फर्स्ट जॉब, सो आय एम टेकिंग इट विथ मी. हे अजून किचनचं सामान आहे जे थोडं माहिती आहे कुठलं आहे आणि कुठलं नाही आहे. मग ते अजून पोर्टरची माणसं आली नाही आहेत, त्याच्यामुळं ते अजून आपण केलं आहे. आणि हे सगळं सामान ठेवायचं आहे. तर 1च्या आसपास ही माणसं आली, टाईमवर आलीत. मग त्यांनी पॅकिंगला सुरुवात केली आहे. हे बघा, हे याचं सामान घेऊन तिकडे ठेवत आहेत. तर त्यांनी येतानाच बॉक्सेस आणले होते. त्या बॉक्समध्ये आपण आपलं सामान ठेवायचं किंवा तेच ठेवतात मोस्टली, आणि व्यवस्थित पॅक करून बबल रॅप करून पण ते ठेवतात. तर मला माहिती आहे माझा अवतार झालाय, बघून हसू नका. इथलं सगळं सॉर्ट केलंय मी, परत सगळं घेतलंय. पोर्टरवरच्या माणसांनी येऊन सगळं पॅक करून म्हणजे मी देऊन ते गेली. आणि आता मला इथून जायचं तिकडं VTPला. ह्या घरांनी खूप काही बघितलंय आणि इट्स काइंड ऑफ इमोशनल थिंग राईट नाव. सो आय डोंट नो व्हॉट टू से. रूममेट पण चांगली होती. बापरे, मला कळत नाही आहे मी काय बोलू, बट इट जस्ट होल्ड सो मच मेमरी. सो तिकडनं नवीन चॅप्टर सुरू करूया. सो लेट्स गो. नाही म्हणत अख्खा ट्रक भरला सामानने. 4-5 बॉक्सेस, 4-5 बाचकी. बापरे, कितीचं सामान झालंय. 4:30 वाजलेत आणि इथं आम्ही आता पोचलोय सगळं सामान घेऊन. बापरे, किती मोठी बिल्डिंग आहे ही. मग आता सामान आहे ना ते आता परत ते लिफ्टपर्यंत घेऊन जातील. मग लिफ्टवरून परत वर ते आतमध्ये नेऊन ठेवतील रूममध्ये. आणि हे बघा घर. तर आता ते सामान डिसमेंटल करत आहेत, बॉक्सेसमधून काढून ठेवत आहेत. जर ते सामान किचनमधलं आहे तर ते किचनमध्ये नेऊन ते डिसमेंटल करत आहेत. तर जर तुम्ही एकटे आहात तर तुमच्याकडे ह्युमन सोर्सेस नाही आहेत, माणसं जास्त नाही आहेत सामान शिफ्टिंगच्या टाईमला, तर यांची सर्व्हिस चांगली आहे. म्हणजे हे येतात, सामान पॅक करतात, तर ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी जाऊन सामान ठेवून व्यवस्थित लावून पण देतात. सो हे चांगलं आहे. तर आता आपण पहिला लावूया सामान. हे ह्यातल्या थोड्या गोष्टी फेकून द्यायच्यात, पण फक्त टायमिंगसाठी आपण आहे त्या गोष्टी लावून ठेवू. लावून ठेवू. इथं प्लेट्स ते लावायचे आहे. आता ते आपण बसणार नाही असं मला वाटायला, आणि बरोबर आहे. हे डबे आहेत. आणि डीमार्ट मधून मी हे आणलं होतं, कांदे ठेवायला किंवा काय ठेवायला असं. तर मी आता इथं पोचली आहे, सामान थोडंसं शिफ्ट केलं आहे. त्याच्यानंतरनं आता मेन प्रॉब्लेम इथला असा आहे की इथं ना मोबाईलला अजिबातच रेंज नाही आहे. एका कोपऱ्यात जाऊन बोलायला लागते. तर आता वायफायवाल्यांना बोलवलं आहे, ते येऊन बसवतील. म्हणजे आता डिटेल्स घेतलेत, ते आता उद्या नाही तर परवा येऊन बसवतील. सो जर तुम्ही इकडं VTP लोणारच्या साईडला, माळुंगेच्या साईडला जर रूम बघताय तर ही गोष्ट एवढी लक्षात ठेवा की इथं अजिबात सिग्नल नाही आहे, वरती तर नाहीच आहे. सो रिमेंबर दिस. अँड बघू आता कसं करतो आपण शिफ्टिंग. हॅलो, तर हा आहे पसारा. तर आपण पहिलं माझे कपडे कपाटात लावून घेऊ. हे 2 बाचक्यामध्ये कपडे आहेत. ह्यात पण कपडे
अजून एक बॅग आहे जी माझ्या मैत्रिणीकडे आहे, ती एवढी मोठी आहे. त्यात पण कपडे माझ्याकडे कपडे आणि तुम्ही मला परत मी काय म्हणतो त्यात थोडंसं सामान ठेवलंय शिफ्टिंग करताना. आपण पहिला एक एक ठिकाणी काय काय ठेवायचं हे मला डिसाईड करू दे. तू काय काय ठेवायचं. हा माझा आहे इयरिंगचा डब्बा. हा वाला मी मिशोवरनं ऑर्डर केलेला आणि ह्यातल्या ज्या आहेत ना ते मी तुळशीबाग, कॅम्प, FC रोड या ठिकाणी घेतलं. तर जर तुम्हाला काही नीट पाहिजे असेल तर. आणि हे आहे माझं नेल पेंटचं कलेक्शन. हे आणि हे आणि यातलं अजून थोडं आहे ते दुसरीकडे. सो माझं नेल पेंट आणि अजून खूप सारं सामान आहे माझ्याकडं जे तुम्हाला असं वाटेल की ती गोष्ट आहे तुझ्याकडं तर मुलगी आहे माझ्या गोष्टी असतात. ठीक आहे तर आपण चालू करून लावायला सामान. तर ही लिस्ट काढून ठेवल्या ती डीमार्टला जाऊन घेऊन यायची आहे. डीमार्टमध्ये वेगवेगळ्या सामानाचं आहे साल्टा सुपली वगैरे वगैरे ही सगळी अशी लिस्ट आहे. मग आता डीमार्टला जाऊया मग सामान घेऊन या म्हणजे अजून झाडू पण मारून पुसून काढायचं आहे. तर एवढं ते झाल्यावर मग बाकीच्या गोष्टी करता येतात. सो चलो. डीमार्ट मधनं आलोय. 3000च्या आसपास बिल झाले. झाडू साळुता तेच ते दोन्ही सुपली पाणीसनी पाहिजे होती ते पण आणले. पुसायला होतं ते घेतले. 2-3 मग हे वाईपर असं लई काय काय आणलंय ते आपण नंतर जर थोड्या वेळाने अनबॉक्सिंग करू घ्यायचं. तर असं मला मंडई काल झाला होता लेट त्याच्यामुळं काल रात्री काय मला बनवता आलं नाही व्हिडिओ. सो आपण मी आता उठली ब्रश पण केला काय खाल्लं नाही अजून. आपण डीमार्टचं सामान पहिला अनबॉक्स करू अँड मग परत पुढे बघायचं कसं करायचं काय करायचं. तरी घेतली ती मिस्त्री. थोडं थोडं दाखवेन. थोडंसं नॅपकिन डबे हँकरचीफ आणि थोडंसं खायला काय काय असेल तर. आता तर तुम्ही बघितलेलाच होता. सो अशा काही गोष्टी आणून ठेवलेल्या आहेत त्या आता इथं लावायच्या आहेत. तर बघू आपण कट्टा पण जरा असं पहिला वॉश करून घेऊया. तसं त्यांनी क्लीन करून दिले असं ते बोलले बट ते आपल्याला पटत नाही. सो आपण आता त्याचा कट्टा घासून घेऊ.
पहिला कट्टा थोडा वल्ला केला पाण्याने आणि नंतरनं साबणाच्या साह्यानं तो घासून पण घेतला व्यवस्थित चकाचक. आता मला कळत आहे मम्मी कसं करत होती एवढं सगळं. भाई घासा पुसा सगळं एकट्यानंच करा. किचन कट्टा क्लीन झाल्यानंतर म्हणलं आता फरशी पण पुसून घेऊया लागलीच, नाहीतर परत एकदा बसलं की ते उठायचं होत नाही. म्हणून फरशी पण पुसून घेतली, म्हणजे कसं ॲटलिस्ट खाली काय न टाकता ॲटलिस्ट डायरेक्ट फरशीवर झोपता तर येईल. बिकॉज सामान खूप अस्ताव्यस्त पडलेलं आणि कुठं काय मिळतच नव्हतं नीट. तर मोस्टली सगळं काम झालं आहे. आता फक्त थोडंसं गॅसचं ते काम राहिलं होतं, मग ते आता गॅसवाले येणार आहेत आणि शेगडी आणि टाकी घेऊन येणार, म्हणजे ते जोडून जातील. मग ते जोडले की मग आता स्वयंपाक करायला रिकामं, म्हणजे संध्याकाळचं तर जेवण स्वतःच्या हातानं खाता येईल. आणि बाकी तर सगळं सामान तर लावून झालंयच, थोडं बहुत ते सगळं होऊन जाईल ह्या आठवड्यात. सो बघू आता गॅसवाले कधी येतात. तर आता हे पाईप बसवत आहेत, तिथं शेगडी आहे आणि तिथं गॅस सिलेंडर पण आहे. तर रेग्युलेटर, गॅस सिलेंडर, गॅस पाईपलाईन, शेगडी हे सगळं मला पडलं 6,000च्या आसपास. भाई शिफ्ट करायचं म्हणलं तर एवढा खर्च येतो, हे जर मला आधीच कळलं असतं ना तर मी थोडा विचार केला असता. बट तरी शिफ्ट केलं असतं ती वेगळी गोष्ट आहे, बट तरी मी सांगत आहे. तर त्यांनी आता गॅस बसवला आहे, मस्त सूर्याचा आहे गॅस आणि 2 शेगड्या आहेत, एक मोठ्या बर्नर आहे, एक छोटा बर्नर आहे. सो हे सगळं झालेलं आहे. सो शिफ्टिंगचा हा व्हिडिओ, हा ब्लॉग इथं संपत आहे. थोड्या गोष्टी आता माहिती आहे मला पसारा पडला आहे, लय बोलू नका, ऐकून घ्या. हां इथं दिसत आहे क्लीन. हां तर मला माहिती आहे अजून थोडा पसारा आहे. तर हा होता माझा शिफ्टिंगचा ब्लॉग. थोड्या गोष्टी राहिल्या असतील, थोड्या गोष्टी एक्स्ट्रा झाल्या असतील तर प्लीज माफ करा, कारण आय एम नॉट यूज टू ब्लॉगिंग अँड ऑल. मी शिकत आहे अजून पण. सो स्टे ट्यून, अजून नवीन नवीन ब्लॉग येत राहतील. हिट द बेल आयकन, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड